कालपासून आपल्याला बऱ्याच बातम्या आपल्या कानावर येत असतील. सोशल मीडिया आणि टी व्ही माध्यमातून आपल्याला एक माहिती आपल्यासमोर येत असेल की इराणवरती अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी एक मोठं आक्रमण केलेलं आहे आणि याचे परिणाम आपण टी व्ही आणि सोशल मीडियामधनं पाहत आहोत. मला अनेक गुंतवणूकदारांचे कालपासून फोन येत आहेत, आजही सकाळपासून फोन येत आहेत आणि अनेक जण एकच प्रश्न विचारत आहेत, सर सोमवारी बाजार उघडल्यानंतर भारतीय बाजारामध्ये काय होणार आणि आपल्याला एक मोठी करेक्शन पाहायला मिळेल का? शक्यता आहे की भारतीय बाजारही या घटनेला रिॲक्ट करू शकते. कदाचित 2 ते 3% करेक्शन आपल्याला सोमवारी पाहायला मिळेल. बाजाराची ही इमिजिएट केलेली रिॲक्शन असू शकते. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, साधारणपणे फेब्रुवारी 2022मध्ये जेव्हा रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं होतं, त्याही वेळेस साधारणपणे आक्रमण झाल्यानंतरच्या पुढच्या 20-22 दिवसामध्ये बाजार साधारणपणे 5% खाली आला होता आणि त्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये बाजारामध्ये रिकव्हरी आली. गेल्या 4 वर्षामध्ये साधारणपणे इस्रायलनी इराणवरती केलेला हल्ला असेल, इराणनी इस्रायलवर केलेला हल्ला असेल, हमासने इस्रायलवर केलेला हल्ला असेल किंवा अनेक प्रकारच्या ह्या बाबी आणि घटना आपल्याला गेल्या 4 वर्षात पाहायला मिळाल्या. परंतु 2022ला प्रथम जेव्हा रशिया युक्रेनचं युद्ध सुरू झालं, त्यानंतर बाजार 72,000पर्यंत खाली गेला होता. त्यानंतरच्या पुढच्या 4 वर्षात सातत्याने निगेटिव्ह बातम्या येत असूनही 72,000चा शेअर बाजार सेन्सेक्स आज 81,000पर्यंत वरती गेलेला आपण पाहिलेला आहे. आजही आता पुन्हा ही बातमी आल्यानंतर बाजार कदाचित खाली जाईल. परंतु अनेक चांगल्या बातम्या गेल्या 4 वर्षात भारतीय बाजारामध्ये किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आलेल्या आहेत. त्याचं अजूनही बाजारामध्ये फारसं कोणीही चर्चा करताना किंवा बाजार रिॲक्ट करताना आपण पाहिलेलं नाही आहे. उदाहरणार्थ, मागच्या 1 फेब्रुवारीला बजेटमध्ये भारतीय व्यक्तींसाठी 12 लाखापर्यंतचं उत्पन्न हे जवळपास इन्कम टॅक्समध्ये टॅक्स फ्री करण्यात आलेलं आहे. ह्यातनं बाजारामध्ये निर्माण झालेली कन्झम्शनची ग्रोथ अनेक सेक्टरमध्ये, अनेक वस्तूंमध्ये, अनेक सेवांमध्ये आपल्याला होताना दिसत आहे. परंतु बाजार अजून या बाबतीत विचार करताना दिसत नाही आहे. याच सोबत अनेक प्रकारच्या घडामोडी मागच्या 12 ते 18 महिन्यामध्ये भारतामध्ये घडलेल्या आहेत. भारतीय सरकारने अनेक मोठमोठ्या देशांबरोबर केलेले आर्थिक करार याच्या पॉझिटिव्ह बातम्या आपण ऐकलेल्या असून बाजाराने अजून त्याच्यावर मोठ्या रिॲक्शन दिलेलं नाही आहे. माझं असं मत आहे की गेल्या 4 वर्षामध्ये ज्या काही घटना आपण पाहतो आहोत आणि गेल्या 18 महिन्यामध्ये बाजार एका टाईम करेक्शनमध्ये असताना अशा बातम्या येत आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक भारतीय गुंतवणूकदाराने आत्ता ह्या घटनांचा अर्थ भारतीय गुंतवणूकदारांना निर्माण झालेली गुंतवणुकीतील एक सुवर्ण संधी म्हणून ह्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि आपल्या गुंतवणुकीला आपण नक्कीच धरून ठेवलं पाहिजे आणि आपल्याला जमत असेल तर अशा अडचणीच्या बाजारातील काळामध्ये आपण जास्तीत जास्त गुंतवणूक वाढवली पाहिजे. आपण हे जर केलं तर येणाऱ्या 2 ते 4 वर्षामध्ये आपल्याला खूप चांगला परतावा आपल्या गुंतवणुकीतनं मिळणार आहे. हा माझा आज आपल्यासाठी असलेला संदेश.